नमस्कार मंडळी, सर्व रसिक प्रेक्षकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। खरं तर रसिक रंजन म्युझिकल इव्हेंट ग्रुप हा एक माणगावमधील हौशी कलावंतांचा एक सुंदर ग्रुप आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर्स विशेष करून जास्त आहेत आणि त्यामुळे त्याचा दर्जा एक वेगळा आहे। आमचे सहकारी आणि मित्र आणि व्यापारी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मण दळवी साहेब यांनी ह्या एलाइट स्पोर्ट्सची स्थापना जेव्हा केली त्यानंतर एक कार्यक्रम आम्हाला दिवाळीमध्ये त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली। त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो। अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आम्हाला ही संधी देत आहे त्याबद्दल पुन्हा एकदा दळवी परिवाराचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभारी आहे। बावरे की गुंजन है मेरा दिल, तब से संभाले रखा है दिल, तेरे लिए तेरे लिए तेरे लिए तेरे लिए। गोड गोजिरी आमुची राणी, वाढदिवसाची गातो गाणी, हा सोहळा या सभा मंडपी करा तुम्ही साजरा। मीरा सोनुली मीरा, पहले जैसे अब मेरे शौक है कहाँ, गुड़िया खिलौने मेरी सहेलियाँ, अब मुझे लगती है सारी पहेलियाँ। ये कौन सा मोड़ है उम्र का, कभी यादों में आऊं, कभी ख्वाबों में आऊं, तेरी पलकों के साए मैं आकर झिलमिलाऊं। मैं वो खुशबू नहीं जो हवा में खो जाऊं। नहीं है इस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू मीरा, हैप्पी बर्थडे टू। छम छम करता सावन बूंदों के बांध चलाए, सतरंगी बरसातों में जब तन मन भीगा जाए, प्यार में नहाने को डूब ही जाने को दिल मेरा तड़पाए, ख्वाब जगा जाए। ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए, नीले नीले अंबर पर चांद जब आए। सर्वजण इथे आल्याबद्दल धन्यवाद। विशेष गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते। खरं तर कार्यक्रमाची जी रंगत आली, कार्यक्रमाला जे काही एकंदरीत दर्जा प्राप्त झाला, कार्यक्रम जो चांगला झाला, त्याचं श्रेय मी जे गाण्याकरता इथे मंडळी आली आणि खरं तर ते डॉक्टर आणि अशा विविध पेशातली मंडळी असताना देखील एक कला म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं साकारलेलं आहे आणि ही तपश्चर्या त्यांनी जोपासलेली आहे। खरं म्हटलं तर संगीत ही अशी गोष्ट आहे, ही साधना आहे, ही प्रेरणा आहे, ही तपश्चर्या आहे आणि उपजत आपण लहान असताना आपल्याला हे गुण असतात, म्हणजे आपण सहज इकडे तिकडे शाळा कॉलेजमध्ये असताना गातो, पण हे गुण त्यांनी असता काय एवढ्या हेवी त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा त्यांनी जतन केलेलं आहे। ते खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि मी असं म्हणेन की हे त्यांनी असं ही सगळी कला त्यांनी जतन करून ठेवावी। आणि हे बघितल्यानंतर मलाही माझे म्हणजे शाळा कॉलेजचे दिवस आठवतात। ते कधीतरी हा सूर आम्ही लावला होता, फक्त ह्या सगळ्या काय म्हणतात ना, सगळ्या कामातून आणि याच्यातून माहित नाही कसं ते एवढं फास्ट जग आहे, तर ते राहून गेलेली गोष्ट आहे। पण या सगळ्यांकडे बघून मला सांगावंसं वाटतंय की मी परत
कुठेतरी अडकलेला माझा स्वर असेल तर बाहेर काढेल, त्या बाबतीत नक्कीच काढेल. आणि तुमच्याकडे बघून मला एक प्रेरणा मिळते, मला परत प्रयत्न करायचे वाटतात. आणि तुम्हाला सर्व लोकांना खूप 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 धन्यवाद. खूप चांगला आवाज आहे तुमचा आणि तुम्ही ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम आज इथे सादर केला, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुम्ही तुमच्या आनंदाचे आणि भरभराटीचे दिवस कायम सुखी राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एकंदरीत सहकार्य केलं, आम्हाला आशीर्वाद दिले, मीरासाठी गाणी गायली, त्याबद्दल मी तुमचा अतिशय ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद.